क्षेत्ररक्षण कसं झालं पाहिजे, इथून मात्र आपण कोणत्या फलंदाजावरती अटॅक केला पाहिजे, अशा पद्धतीच्या टीम मीटिंग्स क्रिकेटच्या पटलावरती मॅचेसना चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी अत्यंत गुणकारी, लाभदायी आणि उपयुक्त सुद्धा असतात आणि तेच आपण मैदानावरती अनुभवतोय सुद्धा. इथून कौतुक करावं लागेल. 49 ऑन स्कोरबोर्ड, 49 धावा धावफलकावरती आहेत. अविनाश भारद्वाज यांच्या गोलंदाजीचं करूयात आपण कौतुक, ज्याने पहिला चेंडू वाईड टाकला आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. नीरज यांच्या माध्यमातून चांगली कॅच सुद्धा पकडली गेली. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पृथ्वी गोवारी. हलक्या हाताने फटका ऑन साइडच्या दिशेने फ्लिक ऑन द रिस्ट आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला गेला. एक धाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केले. 50 रन्स ऑन स्कोरबोर्ड. स्पृहा वॉरियर संघाच्या खात्यामध्ये 50 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून प्रोजेक्टेड स्कोर सांगितला जातो 136 जरूर होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो सेट फलंदाज आशिष माळी यावेळेला मात्र पावलींच्या दिशेने डिस्पॅच झालेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज अविनाश भारद्वाज यांचं, ज्यांना ब्रेक थ्रू साठी बोलवलं गेलं. आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथून मात्र केली गेली. व्हेरी वेल डन. व्हॉट अ गेम, व्हॉट अ कमबॅक. कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पनवेल सुपर स्ट्रायकर संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर जिंकला गेला. स्पृहा वॉरियर संघाच्या बाजूने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि मात्र त्यावरती अंमलबजावणी करत असताना सुरुवातीच्या पडझडीनंतर आशिष माळीने प्रयत्न केले होते. 15 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 24 धावा त्यांच्या माध्यमातून केल्या गेल्या. 3 चौकार, 1 षटकार सुद्धा खेचला गेला. मात्र आपल्या इनिंगला मोठ्या पद्धतीने बिल्ड करता येऊ शकलं नाहीये. सुरुवात चांगली झाली होती, मात्र मधल्या खेळामध्ये आपली विकेट सुद्धा गमावली आहे. यावेळेला कवचच्या दिशेने फटका, कमालीची गॅप, यावेळेला मात्र जाईल आउटफील्ड सुपरफास्ट, कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, अप्रतिम देखणा फटका मैदानावरती आले. बारक्या कांबळे यांच्या बॅट मधून पहिल्यापासून हल्ला बोल. जर बारक्या कांबळे यांनी अर्धशतक लगावलं तर मात्र विशाल जेतेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बघा, बारक्या कांबळे यांचा फॅन फॉलोवर्स फार मोठा आहे, त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. इथून मात्र पारितोषिकांची बरसात सुद्धा पाहायला मिळणार आहे. काय कमालीचा फटका आपण पाहिला. फॉरगेटिंग इज एन आर्ट म्हटलं जातं. आधीच्या चेंडूवरती काय झालंय हे विसरून कामगिरी करावी लागते आणि बारक्या कांबळे यांनी हेच केलं होतं. आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आशिषला बाद व्हावं लागलं. आशिष चांगल्या चेंडूवरती बाद झाला, त्याला त्यानंतर मात्र खराब चेंडू भेटला, त्याचा समाचार घेतला, पुन्हा चांगल्या चेंडूचा सन्मान केला. क्रिकेट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं ही आधुनिक क्रिकेटची परिभाषा आहे आणि त्याच दिशेने वाटचाल सुद्धा आहे. आहा, दिशाहीन गोलंदाजी. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी ना, अशा पद्धतीचा काहीसा हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव आणि धावफलक इथून मात्र आपण पाहतोय 55. 55 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. धावफलक चांगला आहे. इथून मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे स्पृहा वॉरियर संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज, फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट झालाय. कौतुक करावं लागेल इथून मात्र थर्डमॅन क्षेत्ररक्षकाचं, ज्याने चांगलं कव्हर अप सुद्धा केलंय. बघा, यष्टीरक्षकाच्या हाताला लागून चेंडू गेला होता, थोडा चेंडूचा वेग त्याने कमी केला आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण करत असताना जेवढ्या धावा आपण वाचवतो ना तेवढ्याच धावा अर्थात सेकंड इनिंग मध्ये आपल्या फलंदाजांना तेवढ्या उपयुक्त असतात. आपल्या गोलंदाजांना एक ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी, कॉन्फिडन्स देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 8 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती अब तक 56. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर
अविनाश भारद्वाज यांचा अर्थात षटक आपण पाहिलं ना तर कमालीचं पाहायला मिळालं, ज्यांनी 8 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. षटक क्रमांक 9 गोलंदाजीच्या मोर्चावरती कुणाल नाईक यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. कुणाल नाईक आणि अगदी त्याच वेळेला स्ट्राईक एंड वरती असलेले बारक्या कांबळे यांची रायव्हलरी, यांची फाईट बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बघा कुणाल यांच्याकडे असलेला खेळ, बारक्या यांच्याकडे असलेला खेळ, एकमेकांसोबत चांगला क्रिकेट खेळला गेलाय. आपल्या विभागामधील नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. चांगला चेंडू आपण पाहतो, डिफेन्सिव्ह पवित्रा, डॉट चेंडूची सांगता आहे. 9वं षटक प्रगतीपथावर आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी गोलंदाजांसाठी नंदनवन असणारी खेळपट्टी असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. यावेळेला लॉफ्टेड फटका, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलेला चेंडू. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतायत की धावा वाचवाव्यात. मग अशा वेळेला बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर चालू होती आणि त्याचमुळे का होईना या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केल्यात. 58 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 4 फलंदाज बाद झालेत. बारक्या कांबळे यांनी विकेटवरती टिकून खेळणं अत्यंत गरजेचं असेल. डिफेन्सिव्ह पथ पवित्रा, बॅकफुटवरून चेंडूला केवळ दिशा दाखवली, थर्डमॅन क्षेत्रामध्ये हलकासा फटका खेळला आणि तदनंतर मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली. 59 ऑन स्कोरबोर्ड. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय पृथ्वी गोवारी स्ट्राईक एंड वरती आलेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हटलं की इथून मात्र क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असते. प्रत्येक वेळेला गोलंदाजाला आपली लाईन लेंथ याच्यावरती कंट्रोल ठेवावा लागतो आणि क्रिकेटमध्ये ही बाब फार महत्वाची आहे. यावेळेला गॅप मध्ये फटका खेळला गेला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने स्लाइस केला, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम दर्जेदार फटका, चौकार आलाय. क्या बात आहे. पृथ्वी गोवारी यांच्या बॅटमधून आलेला चौकार. मधल्या फळीतील फलंदाज, डावखुरा फलंदाज कसा असावा त्याचे एक उत्तम उदाहरण आज मैदानावरती त्यांनी पेश केलंय. जबरदस्त धाटणीचा फटका, चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र लेट खेळलेला फटका. 63 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 4 फलंदाज बाद झालेत. कुणाल नाईक यांच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करण्याचा निर्धार. स्लोवर वन चेंडू, चेंज ऑफ पेस पद्धतीने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षक फंबल, मैदानावरती गॅम्बल. पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. बघा या 2 धावांना प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये टाकण्यासाठीच्या होत्या. प्रतिस्पर्धी संघाच्या 11 खेळाडूंवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आणि त्या दिशेने ही वाटचाल मैदानावरती आपण पाहतोय. 65 ऑन स्कोरबोर्ड. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहे. षटक क्रमांक 9 मैदानावरती समाप्त. 65 ऑन स्कोरबोर्डला 4 विकेट्स. इथून मात्र 7.22 ची सरासरी पाहायला मिळते. इथून प्रोजेक्टेड स्कोर सांगितला जाईल की अर्थात 144 धावा होऊ शकतील, मात्र ह्या 144 धावा पुरेशा आहेत का ही बाब सुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. पार्टनरशिप फार महत्वाची आहे. इथून एखाद्या फलंदाजाला आक्रमक फटकेबाजी खेळावी लागेल, दुसऱ्याला त्याला संयमी साथ द्यावी लागेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर पनवेल सुपर स्ट्रायकर संघासाठी ब्रेक थ्रू फार महत्वाचा आहे. इथून एखादी विकेट गेली तर मात्र मोमेंटम शिफ्ट होईल. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, याची आपण नोंद घेऊयात. 65 ऑन स्कोरबोर्ड. 10वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव होईल. अविनाश भारद्वाज गोलंदाजीच्या मोर्चावरती. अजित पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जर अविनाश भारद्वाज यांनी अर्थात बारके यांची विकेट काढली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. मोठा फटका आलाय, कमालीचा फटका. बॅट मधून सुमधुर आवाज, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हँडसम ह्यूज सिक्सर. व्हॉट अ शॉट, फंटास्टिक देखणा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूबवरती कव्हर केली जाते. जा जरा 20 सेकंद लांब आणि पुन्हा एकदा पहा हा शॉट. काय कमालीचा होता, काय टायमिंग होतं, काय बॅटचा फ्लो होता, मनगटात ती ताकद या ठिकाणी वापरली गेली आणि दर्जेदार फटका मैदानावरती बारक्या कांबळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिके लावली जातात, कधीतरी ते आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा देत असतात.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेतला गेलाय, कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला. एक लेदर क्रिकेटर म्हणून महत्वाचा काय आहे, जर आधीच्या चेंडूवरती आपला मोठा फटका आलाय ना, तर नंतरच्या चेंडूवरती संयमी खेळी सुद्धा करणं गरजेचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. काय माइंडसेटने आज आपण मैदानावरती उतरलोय, अगदी त्याच वेळेला गोलंदाजांवरती कशा पद्धतीची आपण शॉट सिलेक्शन ठेवतोय ना, ही बाब फार महत्वाची आहे. 72 रन्स ऑन स्कोर बोर्ड, जिथे 9.2 षटकांचे खेळ मैदानावरती या ठिकाणी मात्र समाप्त झाला आहे. अविनाश भारद्वाज हाच गोलंदाज ज्याने आधीच्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले आहेत. बारक्या कांबळेला याचा फरक पडत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉट मध्ये 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू जाणीवपूर्वक अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना अधिकचे एफर्ट्स घ्यायला भाग पाडणारी गोलंदाजी मैदानाच्या आत. पुनश्च हरिओम म्हटलं गेलं, तीच दिशा तीच दशा मैदानाच्या आत. कौतुक करावं लागेल इथून मात्र अविनाश भारद्वाज यांचं, कारण बारक्यासाठी वेगळी रणनीती अपनवली आहे. अगदी त्याच वेळेला पृथ्वी गोवारी यांच्यासाठी सुद्धा रणनीती बदलली आहे. मोमेंटम फार महत्वाचा आहे. यावेळेला मात्र ऑनसाइडच्या दिशेने अप्रतिम फटका, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने, व्ही फॉर विक्ट्री सरळ खेळला जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम चौकार, दर्जेदार फटका मैदानाच्या आत. 76 रन ऑन स्कोर बोर्ड, जिथे 10वं षटक प्रगती पथावरती आहे. बारक्या कांबळे यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप होते. पृथ्वी गोवारी यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा फटका खेळला जातोय. दोन्ही फलंदाज आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. डॉट यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांनी चेंडूला घोषित केलंय. पंचांनी त्यांचा वेळ घेतला आणि तदनंतर मात्र चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. 77 रन स्कोर बोर्ड, 77 धावा दाफलकावरती. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. 10 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. दाफलकावरती 77 धावा, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण अनुभवतोय एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबा प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. जे मात्र चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा श्रेया स्पोर्ट्स कोपर यांनी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आज रसिक मायबा प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिलं ना, तर काही मोजक्याच लेदर क्रिकेटचे प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी उपलब्ध होतात. मी या ठिकाणी कौतुक करेन या आयोजन कमिटीचं, ज्यांनी सातत्याने दुसरं वर्ष हे क्रिकेट यशस्वी दुसरं वर्ष मी म्हणेन जे स्पर्धेमध्ये आयोजन केलं जात आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये आणि क्रिस्टल क्लिअर पारदर्शी अशा पद्धतीची क्रिस्टल ट्रॉफी, ज्यासाठी 10 संघ एकमेकांसोबत लढणार आहे, जिद्द चिकाटी दाखवली जाणार आहे. बघा ऑन स्क्रीनवरती आपण काय पाहतोय, तर यावेळेला टीम मिटिंग्स घेतल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज एकत्र आलेत. या ठिकाणी मात्र ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. या ठिकाणी संदेश दिला जाईल, एक मेसेज दिला जाईल की इथून मॅच तुम्ही कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. फलंदाजांना अर्थात इथून मात्र ड्रिंक्स ब्रेक माध्यमातून सांगितलं जाईल की तुम्ही चांगलं खेळताय, पार्टनरशिप चांगली ठेवा, शेवटपर्यंत मॅचला घेऊन जा, संधी मिळाली तर आणि तरच मोठे फटके खेळा. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पनवेल फायटर संघ या ठिकाणी प्लॅनिंग करत होता की आपल्याला 1 विकेट मिळाली तर कदाचित का होईना आपल्याला स्पृहा वॉरियर संघाला बॅकफुटवरती ढकलता येईल, डॉमिनेटिंग कामगिरी करता येईल. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी म्हटलं जातं आणि मग या स्ट्रॅटेजीचा भाग मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. 11व्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजामध्ये होईल बदलाव. नवीन क्रिकेटची स्पर्धा आहे, मग अशा वेळेला नवीन स्पर्धेमध्ये नवीन गोलंदाज मैदानावरती जोपर्यंत येईल तोपर्यंत समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा, समालोचन कक्षामध्ये सुद्धा होईल बदलाव. वळूयात अर्थात आपल्या विभागातील नामवंत आवाज अर्थात दीपक सर यांच्याकडे आपण वळूयात. थँक्यू. हॅलो
थँक्यू सो मच आकाश सर. स्लाइस केलं यावेळेस मात्र चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं जात असताना आणि इकडे मात्र गोलंदाज विनयवर पहिलाच बॉलवर येतोय चौकार. चांगली भागीदारी खरं तर या दोन्ही फलंदाजांमध्ये विशेषतः पाहायला मिळाली. सुरुवातीला थोडासा दबाव जरूर होता, पनवेल सुपर स्ट्रायकरनं टाकला होता स्पृहावर, परंतु आता मात्र योग्य. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवसला जरूर होता. थोडासा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. विनय थोडीशी वेगळी शैली आपण पाहतोय गोलंदाजीमधली. शॉर्ट रनअप आहे. बारक्या आणि पृथ्वीची जोडी मात्र चांगलीच लागली. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुल लेंथ होता, थोडासा पुढे टाकला होता. ड्राईव्हसाठी चांगले चेंडू आहेत खरं तर यावेळेस आपण पाहतोय. विनय नवीन पनवेल पोदी, नवीन पनवेल येथील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. फोर्थ विकेटनं शेवटला फक्त कट केला. यावेळेस मात्र त्या गलीमधला फिल्डर थोडासा चकला आणि चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता हा येतोय चौकार. पूर्णपणे डाव सावरलाय सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांनी. कारण सुरुवातीला आपण पाहिलं थोडासा दबाव जरूर आला होता. पहिला षटक चांगलं गेलं होतं स्पृहासाठी, परंतु त्यानंतरची 4ही षटकं आपण पाहिली तर पनवेल सुपर स्ट्रायकरच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. परंतु त्यानंतर मात्र या भागीदारीनं, कामोठ्याच्या खरं तर भागीदारीनं मात्र संपूर्णपणे बळ दिले. कट केलं, यावेळेस मात्र स्लाइस केलं, गॅपमधून बॉल चाललाय तो पुन्हा एकदा थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं 4 धाबांकरता लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. कमाल कमाल बॅटिंग मात्र पाहायला मिळतंय. बारक्याच्या बॅटमधून सुपर स्ट्राईक खरं तर केलाय तो पनवेल सुपर स्ट्रायकर्सला. आता मात्र चांगली फलंदाजी. 89 धावा, 89, आणि आता चांगली टोटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळतंय आणि क्रीज सोडले स्वतःहून फलंदाजांनी. पंचांचं बोट अगोदर कशाकडे जायच्या अगोदर खरं तर ही खेळाडू वृत्तीनं मात्र यावेळेस क्रीज सोडले आणि सगळ्यात मोठी सफलता मात्र दिली ती विनय या गोलंदाजानं. चांगला झेल विकेट किपर निखिलेशनं मात्र कमाल झेल टिपला, यष्ट्यांना चिटकून उभा आहे. आणि सोपं असं जेव्हा फास्ट आउटसाईड एज मात्र घेतली जाते तेव्हा एवढ्या क्लिअरली खरं तर कलेक्ट करणं चेंडू, परंतु नक्कीच कौतुक केलं जातं या इनिंगचं पॅव्हिलियन कक्षामध्ये. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली बारक्या कांबळेची. 14 चेंडूमध्ये 27 धावांची इनिंग मात्र साकारली आणि नक्कीच बळ दिलं. थोडासा संघ अडचणीमध्ये होता, त्यातून बाहेर काढण्याचं कार्य मात्र केलं ते बारक्याच्या फलंदाजीनं. ते नवीन फलंदाज येत असताना खेळपट्टीकडे दमन. विनयच्या ओव्हरमध्ये धावा जरूर आल्या, परंतु बारक्या कांबळेची सफलता नक्कीच सुखावणारी असेल ती सिद्धेशला सुद्धा. कारण बारक्या जर अजून काही षटकं थांबला असताना तर अजून वेगानं धाबा तो उभारू शकला असता. सागर येतोय गोलंदाजीसाठी. स्वीप केलाय, सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक.
अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 4 धावांकरता चौकार. पहिला चेंडू यावेळेस मात्र सागरचा आणि स्वीपनं मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात आले पृथ्वीकडून. चांगली बॅटिंग पृथ्वीनं दाखवले. खरं तर अवघ्या 15-16 वर्षांचा हा खेळाडू आहे. थोडासा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं. शॉर्ट कव्हरकडे चेंडू सरकला होता, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. चांगला संयम सुद्धा दाखवलाय पृथ्वीनं, आक्रमकता सुद्धा सिद्ध केले. एवढ्या कमी वयामध्ये एक प्रगल्भ असं क्रिकेट मात्र तो खेळत असताना यंदाच्या वर्षी खरं तर जर्मन कामोटे या टेनिस त्याच्या संघाकडून खेळत असताना फार कमी सामने खेळला, कारण SSC बोर्डाची परीक्षा होती. खरं तर एका मॅचमध्ये आम्ही पाहिलं होतं बोर्डाचा पेपर देऊन सुद्धा खरं तर दुपारच्या सत्रामध्ये एक सामना खेळण्यासाठी आला होता. एवढं क्रिकेट वेळ त्याचं पाहायला मिळालं यंदाच्या वर्षी. ढकललं यावेळेस मात्र कव्हर्सला. 1 रन मिळेल. पृथ्वीला कदाचित स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस. आणि एकडे पृथ्वी पूर्णपणे सेट झाला आहे खेळपट्टीवर. सागर साखरे पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवर. पहा अगदी पाय दोन्ही स्ट्रेच केले होते, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र बीट केलंय सागरनं. चेंडू सरळ निखिलेश हातामध्ये डॉट बॉल. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालंय. सुंदर विकेट किपिंग. खरं तर त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल. पृथ्वी गोवारी. डाव सावरलाय पृथ्वीनं स्पृहा वॉरियर्सचा. फ्रंट फुटला आला होता. ड्राईव्ह पाहायला मिळतोय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यामुळे एकच धाव येईल. 96 रन्स ऑन बोर्ड. बारावं षटक सुरू आहे. 96 धावा जवळजवळ 8च्या सरासरीनं मात्र चाललाय सध्याच्या घडीला. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. थोडासा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. त्या ठिकाणी 12 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर स्पृहा वॉरियर्स टीमची धावसंख्या 97 धावा. थोडीशी रणनीती आखावी लागेल. 8 ओव्हर्समध्ये किती धावा करायला हव्यात. निदान या शेवटच्या टप्प्यामध्ये नेहमीच आपण पाहतो 2020चं क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या काही षटकांमध्ये थोडासा आक्रमक खेळ पाहायला मिळतो. अजूनही कदाचित 2-3 षटकं थोडंसं संयमानं खेळलं जाऊ शकतं या खेळपट्टीवर. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये बऱ्याच वेळेला जास्त धावा येताना आपण पाहिल्या असतील. त्यामुळे निदान या 8 ओव्हरमध्ये 80 हे थोडंसं टार्गेट मनामध्ये असू शकेल अविनाश पाटीलच्या सुद्धा. जर इकडे 170, 175, 180च्या आसपास जरी धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली टक्कर पाहायला मिळेल पहिल्याच मॅचमध्ये पनवेल प्रीमियर लीगच्या. गोलंदाज विनय पुन्हा एकदा. फ्लाईट डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न, थोडासा फुल लेंथ होता, दिशाहीन. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्रासनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 98 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. स्पृहा वॉरियर संघ नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र या संघाने घेतला होता. चांगला बॉल यावेळेस मात्र पहा गलीमध्ये जात असताना सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र विनयची डॉट बॉल, निर्धाव चेंडू. दमणला चांगली साथ द्यावी लागेल. पहा इकडे मात्र तो अगोदरच प्री डिसाइडेड आहे कदाचित त्याच्या मनामध्ये. इकडे हलकीशी अपील पाहायला मिळते.
दमननं अगोदरच ठरवलं की पृथ्वीला मला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि त्याचमुळे थोडासा तो दचकत खेळलं किंवा अडकत खेळलं किंवा मनामध्ये अगोदरच आहे की मला सिंगल घ्यायची आहे आणि त्याचमुळे त्याचा तसा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे की काय अशी शंका सध्याच्या घडीला प्रेक्षकांना पडली असेल. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं सुंदर सुसज्ज असं क्रीडांगण आणि त्याच्यावर सुरू असलेली ही पनवेल प्रीमियर लीग. विनयचा हा बॉल स्कोअर ड्राईव्ह केला, चांगला फटका तमनच्या पाठमधून चेंडू चाललाय तो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सुंदर असा फटका पाहायला मिळाला. 4 धावांकरता चौकार. ताकद आहे फलंदाजांकडे परंतु बखासपासून आपण पाहिले त्याला सिंगल घेत असताना थोडासा मेसेज आता मात्र पास झाला असावा. एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्यानं 100 आकडा गाठला. 102 धावा स्पृहा वॉरियर्स टीमच्या धाव फलकावर. 1-2 कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र टप्पा पडण्याचा थोडासा वेग होता चेंडूमध्ये. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. विनय बेगी शैली गोलंदाजीची थोडासा वागतोय त्यानंतर रनअप घेऊन ऑफलिक करण्याचा प्रयत्न रिशा सहायला परंतु बॅक टू द बॉलर्स चेंडू खेळून काढलाय त्यामुळे धाव मिळणार नाहीये. पहिला सामना सुरू आहे. प्रत्येक दिवशी 2 सामने तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. 2 लाख रुपये पहिले पारितोषिक आहे. या स्पर्धेची मोठी स्पर्धा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहा. विकेट किपर थोडेसे ॲडव्होकेट संगम करत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. त्यांचा संघ रिबेल्स आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. तर षटक क्रमांक 13 या ठिकाणी संपन्न झाले आणि या 13 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 102 102 धावा धावफलकावर. हो फ्रंट फुटला आहेत. पुढे सरसावत डाऊन दी ग्राउंड. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर द सागर हेड. सुंदर असा फटका षटकार पृथ्वी गोवारीच्या बॅटमधून मात्र स्ट्राईक करण्यात आलाय. 7 धावेने टीमची टोटल 108 108 धावा धाव फलकावर. आता बिंदासपणे खेळायला लागलाय. खरं तर पूर्णपणे सेट झालाय आणि त्याचमुळे अशा पद्धतीनं मात्र स्पिनरच्या अगेन्स्ट पुढे जाऊन खेळलं धाडसाचं काम. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साईडला वाईड लॉंग ऑनच्या वरतून धमाकेदार खेळायला सुरुवात केली. आणखीन एक बिग हिट आणि सागरवर मात्र हल्ला चढवलाय. लगातारचा दुसरा षटकार. आक्रमक खेळाला मात्र सुरुवात केली. थोडंसं पृथ्वी सुरुवातीला काही आल्यापासून थोडंसं संयमाचं क्रिकेट सुद्धा पाहायला चांगले चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले परंतु आता मात्र पुढे षटकार आणि बिनधास्तपणे सध्याच्या घडीला निर्विवादपणे वर्चस्व मात्र गाजवतोय गोलंदाज सागरवर. त्यामुळे थोडंसं टेन्शन सागरला आता आलं असेल पृथ्वीचा आक्रमकपणा पाहून. पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑनच्या दिशेनं आणखीन एक लगातारचा तिसरा षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम पृथ्वी गोवारी. 10वीला आहे हा खेळाडू. SSC बोर्डाची एक्झाम देतोय आणि काय टॅलेंट आहे. उज्ज्वल भविष्य आहे कामोठ्याचं सुद्धा. पृथ्वी गोवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीवर मात्र प्रेक्षकांची मनं जिंकत असताना कमाल क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि हा आक्रमकपणा आता मात्र गोलंदाज नाही तर प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टन सिद्धेशला सुद्धा घायाळ करणारा ठरलाय. आणि फ्रंट फूटला येऊन मात्र केलेला हा हल्ला नक्कीच आता मात्र विचार करण्यास भाग पडला. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव
लॉंग ऑन काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणलाय. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात करण्यात आलेत. ते खास करून पृथ्वीसाठी ज्या पद्धतीनं मात्र ऑन साईडला त्याचे फटके पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न आता मात्र केला जातोय प्रतिस्पर्धी टीम पनवेल स्ट्रायकर्स कडून. डिफेन्सिव्ह मोडमध्ये हे सुद्धा फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक तैनात केले त्याला ऑन साईडला अगदी पाहतोय आपण. आणि संयम सुद्धा फार महत्वाचा आहे. पेशन्स महत्वाचे क्रिकेटमध्ये आणि ते सुद्धा पाहायला मिळालं. लोगा फुल टॉस बॉल स्वीप केलाय ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून साखरेवर आला. 4था षटकार या ओव्हर मधला. क्लास पाहायला मिळालाय. वरचा क्लास पाहायला मिळालाय. पृथ्वी गोवारी 15 वर्षाचा खेळाडू मैदानामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आणि काय आक्रमकता विध्वंसक पारी आता मात्र पाहायला मिळाले. 41 धावांवर तो खेळतो 17 बॉल मध्ये आणि इकडे मात्र पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या अर्धशतकाची चाहूल मात्र सगळ्यांना लागली असेल. सुपर नॉक. यावेळेस मात्र थोडासा सावधानतेने खेळण्याचा प्रयत्न दमण पुढे आला होता. थांबवलं त्याला. रन मात्र नाहीये. 2 चेंडू निर्धाव आणि 4 षटकार या ओव्हरमध्ये 24 धावा या ओव्हरमधून आल्या आणि धावफलकावर 14 षटकांच्या समाप्तीनंतर 126 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे सन्माननीय पाहुणे ओन स्कॉरिंगचे प्लॅटफॉर्म लीडर महेश राजामणी सर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत केलं जाईल मी विनंती करतोय. विशालजी जितेकर यांना की आपण महेशजी राजामणी सरांना आपण या मंचावर सन्मानित करावं. ओन स्कॉर्निंग चे प्लॅटफॉर्म लीडर आहेत सन्माननीय राजामणी सर आणि त्यांचा सन्मान पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजामणी सर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आक्रमक खेळाला मात्र प्रभावित केलंय पृथ्वी गोवारी. पहिल्याच मॅचमध्ये कमी वयाच्या या खेळाडूने मात्र छाप सोडले ती पनवेल प्रीमियर लीग मध्ये. विनय गोलंदाजी पार्कवर. पृथ्वी गोवारे आणि दमन अशी जोडी. चांगली भागीदारी आता मात्र दोघांमध्ये. पाहूया विनय गोलंदाजी पार्कवर राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र थोडंसं संयम पाहायला मिळतोय. कोणती धाव नाहीये. खराब चेंडू मिळाले त्याच्यावर मात्र हल्ले चढवले गेले. चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा देणं फार गरजेचं आहे. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र झाला होता. विकेटच्या पाठीमागे निखिलेशला आपण पाहतोय. चांगलं यष्टीरक्षण झाल्याच. डॉट बॉल. विनय चांगले कमबॅक करतोय या ठिकाणी पनवेल सुपर स्ट्रायकर्ससाठी. यावेळेस हा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि आक्रमक खेळीचा अंत होत असताना विनयनं मात्र मिळवले हे घवघवीत यश. पृथ्वी गोवारी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. परंतु बाहेर जाण्या अगोदर मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं मात्र जिंकली. या खेळानं सगळेजण प्रभावित झाले. 41 धावा मात्र पृथ्वी गोवारीनं मधल्या फळीमध्ये जाऊन एक स्थैर्य दिलं डाबाला. सुपर नॉक आणि खास करून ते एकाच ओव्हरमधले 4 षटकार एक चर्चेचा विषय राहिलाय. आणि इकडे मात्र स्पृहा वॉरियर्स एक वॉरियर्स मागे येत असताना धावफलकावर धावा आहेत त्या 127. लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज बाद. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल तो पनवेल सुपर स्ट्रायकर्सनं. 15वं षटक सुरू आहे. सिद्धेशनं मित्रमंडळीने एक
बहुमूल्य विकेट दिली आपल्या टीमला.